हनुमानमुळे आणि मी आम्ही आता शेतामध्ये निघालो. मध्येच आम्हाला आमचे मित्र भेटले, माझा भाऊ शिंदे. त्यांना थोडा वेळ आम्ही 2 शब्द बोललो, कामाच्या गोष्टी केल्या आणि नंतर पुन्हा हनुमानच्या शेताकडे निघालो. निघताना मस्त हिरवेगार वारा, पुन्हा योगा भेटला उत्तम तात्याचा. आमची मिवणी भेटली जानकर साहेब, त्यांना राम राम घातला. तसंच आम्ही निघालो पुन्हा समोर. हनुमान म्हणला आपला आता शेतामध्ये जाऊ आणि नारायण तात्याचा ऊस खाऊ. मग ऊसाच्या 2 कांडे आणि 2 ऊस मोडले आमच्या हनुमानमुळेनं. त्यांना ऊस मेळ लागायला गेला की मुजाचा खावा की नारायणचा खावा. मग एक चॉईस केला त्यानं तात्याचाच खावा म्हणून. मग तात्याचे 2 ऊस मोडे आम्ही आणि हनुमान मुळे यांच्या शेताकडे गेलो तर आम्ही तिथं ऊस खाल्ले. आणि हनुमानमुळे म्हणला आपल्या शेताकडे आपल्या कापसाला फेरफटका मारू, पण त्याचा कापूस थोडा पिवळा झालता. त्यांनी मला दाखिला. पुन्हा मला खरपणे आपल्या कोणाला विकत घ्यायचं असेल तर खरपण दाखिलं. पुन्हा विहिरीचं पाणी असं ओव्हरफुल होतं ते दाखिलं. ते मला मोटर लावायची होती, पण पुन्हा नको म्हणला. परत पोहायचं म्हणून लागला, पण मी म्हटलं नको बाबा. त्याने पुन्हा छोट्या छोट्या केळी रोपं आणली होती विकत. एक झाड 1200 रुपयाला, ते दाखिलं एक. बाद पुन्हा थोडं माळवं होतं साईडला, ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. तोवर लाईक करा आणि हे हनुमानमुळे